नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच अत्यंत मोठी बातमी समोर येते. राजकीय गोटातून ही बातमी आहे. साताऱ्याच्या पाठोपाठ आता पुण्यात सुद्धा रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाचे छापे पडलेत. साताऱ्या पाठोपाठ पुण्यात आयकर विभागाने छापामारी केली आहे. तर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा इथल्या घरावरती इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकलेला आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. साताऱ्यात सकाळी 6 वाजल्यापासूनच ईडी जे आहे ते दाखल झालं होतं आणि चौकशी सुरू होती. त्यानंतर आता पुण्यातून सुद्धा मोठी बातमी येते. पुण्यामध्ये सुद्धा नाईक निंबाळकर घरावरती छापा टाकण्यात आलाय. तर पुणे इथल्या निंबाळकरांच्या घराच्या बाहेरूनच आढावा घेतला आहे सगळ्या परिस्थितीचा. आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पाहूया. साताऱ्या पाठोपाठ आता पुण्यात सुद्धा निंबाळकर कुटुंबावर आयकर विभागाच्या धाडी ज्या आहेत त्या आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे. पुण्यातील प्रभात रस्त्यावर असलेल्या बंगल्यात आपण जर पाहिलं तर इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हा सगळा प्रकार जो आहे तो खरं तर एका दूध संघाशी रिलेटेड असला तरीसुद्धा पुणे असेल, सातारा असेल किंवा इतर शहरात ज्या ठिकाणी निंबाळकरांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी आयकर विभागाची आज सकाळी 6 वाजल्यापासूनच जी छापेमारी आहे ती देखील सुरू आहे. मी आत्ता जर या बंगल्याच्या बाहेर आपण जर पाहिलं तर अगदी शुकशुकाट आहे, पण याच बंगल्यात मोठ्या मोठ्या महागड्या कंपन्यांच्या ज्या गाड्या आहेत ते देखील आहेत. आतमध्ये जे आयकर विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सगळ्या कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती देखील सुरू आहे. काही कुटुंब जे आहे ते देखील आतमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र रघुनाथ राजे जे आहेत ते फलटणमध्ये असल्याची माहिती सध्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर मोठा बंगला आहे या ठिकाणी प्रभात रस्त्यावर आणि सकाळपासूनच जो खरं तर हा संपूर्ण प्रकार आहे तो एका दूध संघाशी निगडीत असून जी छापेमारी आहे ती देखील आता आयकर विभागाकडनं सकाळपासूनच सुरू आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. तर एकंदरीतच नाईक निंबाळकर घरावरती आपण पाहतोय की ईडीची सध्या नजर आहे. छापेमारी केली जाते अगदी साताऱ्यात सुद्धा, पुण्यात सुद्धा. म्हणून आता या छापेमारीनंतर ईडीच्या हाती काय लागतं, काय माहिती समोर येते पाहावी लागेल. तुर्तास पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून मनोज जरांगे पाटील यांना अखेर डिस्चार्ज मिळालाय. उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते आणि आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत परत जाणार आहेत. यानंतर वळूयात टॉप 50 कडे. राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवरती टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याचीही शक्यता आहे. पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालंय. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारले आहेत. आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारलाय. त्यामुळे लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीत 7,08,187 महिला या लाभार्थी आहेत आणि यातील 20,000 अर्ज बाद झालेत. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद राहणार आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून 10 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रस्ता बंद असेल. तर या दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. दहावी 12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रावरती ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी आणि 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होईल. आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. रिक्षा टॅक्सीनंतर आता शाळेच्या बसचाही प्रवास महागणार आहे. शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोग विवाहपूर्व
समुपदेशन करणार असल्याचं कळत आहे। राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी 50% तक्रारी या कौटुंबिक वादाच्या असतात। जोडप्यांना योग्य विवाहपूर्व समुपदेशन मिळालं तर त्या तक्रारी कमी होतील असा विश्वास आयोगानं व्यक्त केलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीत होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत। शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गावरती एकेरी वाहतुकीचे आदेश जारी केले गेलेत। MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या आहेत। त्या सर्व बस लांब पल्ल्याच्या मार्गावरती सोडण्यात आल्या आहेत आणि म्हणून ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालाय। तसंच सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय। मध्य रेल्वेनं गर्दीचं नियोजन करण्यासाठी CSMT हैदराबाद आणि CSMT हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे। हे बदल 3 मार्चपर्यंत 16 डबे एक्सप्रेसनुसार धावणार आहेत। केंद्र सरकारनं कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलाय। जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर हा माफ झाल्यानं रुग्णांना दिलासा मिळालाय। औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमी किमतीत औषधं उपलब्ध होणार आहेत। औषधांवरील किमती कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना याचा खूप फायदा होईल। दिल्ली विधानसभेचं तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदान केंद्रांवरती कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मतदानाचा हक्क बजावलाय। दिल्लीत आज 70 जागांसाठी निवडणूक पार पडतीये। दिल्लीत होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय। निर्माण भवन केंद्रावरती राहुल गांधींनी मतदान केलंय। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओत राहुल द्रविड नाराजीच्या स्वरात एका रिक्षा चालकाशी बोलताना दिसतोय। एका मालवाहू रिक्षानं राहुल द्रविडच्या कारला धडक दिल्यानंतर हा व्हिडिओ आता समोर आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज दौऱ्यावरती आहेत। मोदींनी महाकुंभ मेळाव्यात त्रिवेणी संगमावरती स्नान केलंय। नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती कुंभमेळा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते। प्रयागराजच्या कुंभमेळ्यात भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संगमात स्नान केलंय। यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते। दोघांनी गंगेची पूजा केली, आरती केली आणि यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचंही दर्शन घेतलं। आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ChatGPT आणि DeepSeek संदर्भात। कारण आता केंद्र सरकारनं ChatGPT DeepSeekचा वापर न करण्याचे आदेशच लागू केलेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ChatGPT DeepSeek हे AI ॲप्स वापरू नयेत। गोपनीय कागदपत्र आणि डेटासाठी ते धोकादायक ठरू शकतं असा इशाराच कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे। AI ॲप्स किंवा टूल्स इन्स्टॉल केल्यानंतर ते आवश्यक परवानग्या मागतात। अशा परिस्थितीत सरकारी फायलींमधला डेटा लीक होण्याचा धोकाही कायम आहे। तुम्ही जीमेल वापरताय का? असं असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमचं जीमेल अकाउंट कधी सुद्धा हॅक होऊ शकतं। 250 कोटी जीमेल खात्यांना गुगलनं हा अलर्ट दिलेला आहे। AI वापरून जीमेल हॅक केलं जात असल्याचा इशारा गुगलनं दिलाय। AIच्या मदतीनं सायबर गुन्हेगार अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी हल्ले करतायत। फसवे फोन कॉल, ईमेल आणि बोगस गुगल सपोर्ट एजंट बनून महत्त्वाची माहिती मिळवण्याचे प्रकारही वाढलेत।
आणि म्हणून जीमेल वापरकर्त्यांनी सतर्क राहावं असा इशाराच गुगलनं दिलाय. या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यातल्या बिबडेवाडी परिसरात 50हून अधिक गाड्यांची तोडफोड झाली. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 6 तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. येरवडा परिसरातून 3घांना बेड्या ठोकण्यात आल्यात. ₹5,000 लाच घेतल्याप्रकरणी कर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जीएसटी क्रमांक पूर्ववत सुरू करण्यासाठी लाच घेण्यात आलेली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. पुण्याच्या नांदेड गावातील पिण्याच्या पाण्यात क्लोरीनचं प्रमाण हे 0 असल्याचं समोर आलंय. नांदेड गावात जीबीएसचे सर्वाधिक 62 रुग्ण आढळले होते आणि या 62 रुग्णांच्या घरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले होते. त्याच्या अहवालातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंढरपूर इथल्या चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः अळ्या आणि किडे झालेत. अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. म्हणून चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी आता सध्या केली जाते. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालक हैराण झालेत. शहरात LIC चौक ते नगर परिषद परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्यानं मुख्य सिग्नल बंद करण्यात आलाय आणि म्हणून वाहनांना एकाच लेनवरून ये-जा करावी लागतेय. तसंच रस्त्यावरती उडणाऱ्या धुळींमुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या प्रकरणात आता अंबरनाथ नगरपालिकेनं संबंधित बांधकाम करणारे बिल्डर यांना नोटीस बजावली आहे. शिवाय अंबरनाथच्या एसपींनी शिवाजीनगर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेशही दिलेत. चंद्रपुरात सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात बिबट्यानं मंदिरावरती ठाण मांडलंय. याबाबत एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसंच आतापर्यंत या बिबट्यानं 60 पाळीव प्राण्यांना मारलं असून वन विभागानं त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशीच मागणी ग्रामस्थ करतायत. मध्य प्रदेशातील जंगलात वाघीण आणि एक डुक्कर विहिरीत पडला. वाघीण डुकराचा पाठलाग करत असताना ती विहिरीत पडली अशी शक्यता वर्तवण्यात येते. तर शेवटी जंगल अधिकाऱ्यांनी संध्याकाळी त्या दोघांनाही बाहेर काढलं. जन्मदात्या दारुड्या बापानेच पती पत्नीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरत आपल्याच दोघा चिमुकल्यांना नदीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात दोघा बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकमध्ये घरातील आपापसांतील वाद पराकोटीला गेला आणि नवऱ्यानं रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता आणि कुक्करच्या झाकणानं वार केलाय. यात पत्नीचा खून झालाय. गंगापूर रोडवरील DK नगरातील स्वस्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आणि यानंतर एक व्हायरल बातमी सविस्तरपणे पाहूयात. महाकुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल. मात्र आता मोनालिसाचा नवीन लुक पहा. मोनालिसा मॉडेल बनली आहे. हो, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत आणि त्यानुसारच हा दावा केला जातोय. पण खरंच मोनालिसाने मॉडेलिंग सुरू केलंय का याची आम्ही पडताळणी केली आणि तेव्हा आम्हाला काय कळलं तुम्हीही पहा. व्हायरल गर्ल मोनालिसाचा नवीन लुक. माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI ने बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.